म्हणजेच अंमली पदार्थावर नियंत्रण करण्यासाठी गेले 6-7 महिने खूप मेहनत प्रशासनाच्या साहाय्याने मी घेतली। लोकसहभागी खूप मिळाला आणि त्याच्यातून आज मी असा दावा करू शकतो की खूप गोष्टी ड्रग्ज विषयातल्या कंट्रोलमध्ये आल्या। बरोबरीने क्राईमसुद्धा वाढणारा कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ज्या अनेक गोष्टी करतो तर एक जिल्ह्याचा टास्क फोर्स तयार केला आहे। आता सप्टेंबर महिन्यामध्ये गावांमधली जी तंटामुक्ती समिती असते ती रिवाईव्ह करायची का, तिचा पुनर्विचार करायचा का, नवीन काही माणसं फ्रेश आणायची का, गावातले रिटायर्ड पोलीसमॅन, गावातले रिटायर्ड मिलिटरीमॅन ते तंटामुक्ती समिती आणायचे का, असं करून तंटामुक्ती समिती इफेक्टिव्ह करणं। पोलीस पाटील 2,500वरून मानधन आता 15,000पर्यंत गेलं। अजूनही मागण्या असतील ते सरकार मान्य करेल, पण त्यांची इफेक्टिव्हिटी गावामध्ये निर्माण झाली पाहिजे। गावामध्ये 2200 लोकसंख्या, 3,000 लोकसंख्या, तर त्याला घराघरात काय चाललं कळायला पाहिजे। मग असा ब्लेम करून काय चालेल की नाही, क्राईम वाढला तर तो प्रामुख्याने घरगुती भांडणांचा आहे, गृहकला आहे। अरे गृहकला तुला पोलीस पाटलाला कळलं पाहिजे ना वेळेत, त्याला मी ग्रामीण भाषेत दुम लागणं म्हणतो, दुम लागलं पाहिजे ना। तर असा एक भाग झाला। जसं दुसऱ्या बाजूने आजपासून प्रत्येक आठवड्याला मी एका पोलीस स्टेशनला 2 तास जाऊन बसणार आहे। त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणं, आढावा घेणं करेन, त्या भागातल्या नागरिकांच्या समस्या ऐकणं। आज कुपवाड MIDC पोलीस स्टेशनला बसलो, त्यामुळे स्वाभाविकपणे MIDCमधले इंडस्ट्रीज आले आणि त्याच्यातून रोडचे स्ट्रीट लाईट्स वाढवणे, CCTV इफेक्टिव्ह करणे, गस्त वाढवणे, अशा काही गोष्टी समोर आल्या आणि त्या सगळ्या येत्या काही दिवसामध्ये आम्ही पूर्ण करतो। उद्योजकांच्या पोलिसांशी जोडलेल्या मागण्यांव्यतिरिक्त आणखीन काही मागण्या आहेत, त्यासाठी 16 तारखेला उद्योजकांवर बसणं ठरलं। दादा, गेल्या 6 महिन्यामध्ये तब्बल 45 खून झालेले आहेत। आज तुम्ही सुद्धा येताना सुद्धा कुपवाडमध्ये खून झालेला आहे। हे खुनाचं प्रमाण वाढलेलं आहे, पोलिसांचं दुर्लक्ष होते का याकडे हे करण्यासाठी? असं आहे की असं उभ्या विश्लेषण करणं बरोबर नाही। आता कालची घटना, त्याच्यामध्ये 2 लहानपणापासूनचे मित्र दारू प्यायला गेले, स्वाभाविकपणे नॉनव्हेज जेवायला गेले, तर तिथे त्यांची भांडणं सुरू झाली। मग ते रिक्षामध्ये बसले तर रिक्षात भांडणं सुरू, उतरले तर भांडणं आणि एका क्षणाला त्यातल्या एकाने उचलून दगड घातला। आता धाक निर्माण झाला पाहिजे। आता तो प्याला आणि गेला तो एका वेगळ्या जगामध्ये, तर अशा वेळेला उत्तर आहे गस्त वाढवली पाहिजे। तर आज तो मुद्दा आला की गाड्या आपण हवं तर वाढवू, पण तुम्ही गस्त वाढवा। साधा सायरन जरी वाजलं तरी लोक घाबरतात। त्यामुळे क्राईमची संख्या वाढली असेल तर त्याच्यातलं मेजर पर्सेंटेज हे गृहकला आहे। त्यातलं मेजर पर्सेंटेज ही 2 गटांमधली जुनी दुश्मनी आहे, त्याला ही धाक निर्माण झाला पाहिजे। म्हणून मग आता पोलीस स्टेशन वाईज त्यांचा रेकॉर्ड आहे, त्यांच्या याद्या करून आम्ही मोठ्या प्रमाणावर ॲक्शन सुरू केलेल्या आहेत। त्या मकोकापर्यंत आहेत। गेल्या आठवड्यात 4 जणांना मकोका लागला। टोटल मकोका लागण्याची किंवा तडीपारीची 125 प्रकरणं टेबलवर आहेत। ती प्रोसिजर पूर्ण करून 125 जणांना तडीपार करणार। मकोकाची सुद्धा प्रकरणं आहेत। कुठलीही ॲक्शन पोलिसांनी किंवा प्रशासनाने पुरेसा वेळ देऊन नाही केली तर कोर्टात टिकत नाही।